नमस्कार. मी डॉक्टर सुनील आठवले. बरेचदा रक्तदानाविषयी व्यावहारिक माहिती उपलब्ध नसते आणि म्हणून मी त्या संदर्भात एक दोन शब्द बोलणार आहे. रक्तदान हे पुण्यकर्म आहे. पुण्यकर्म अशासाठी की रक्तदानामुळे आपण दोघातिघांचे प्राण वाचू शकतो. ह्याचं कारण असं की रक्ताला पर्याय नाही. रक्त म्हणजे रक्त. रक्ताला दुसरा सबस्टिट्यूट काही नाही की रक्ताऐवजी काहीतरी दिलं आणि रुग्णाचे प्राण वाचवले, हे नसतं. असं ज्या वेळेला एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असते त्यावेळी त्याला रक्तच द्यायला लागतं, दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्यामुळे आपण केलेलं दान हे पुण्यकर्म आहे. आपण केलेलं दान म्हणजे पैशाचं दान नव्हे, तर आपण दिलेलं रक्त त्याची किंमत पैशापेक्षाही जास्ती आहे आणि मोलाची आहे. आणि आयुष्यभर माणसांनी पुण्यकर्म हे करत राहावं. त्यातला एक भाग म्हणजे रक्तदान आहे. आज रक्तदानाबद्दल बऱ्याच ठिकाणी चांगल्यापैकी अवेअरनेस आलेला आहे. पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली 40 वर्षापूर्वी, त्यावेळी रक्तदान करणं म्हणजे लोकांना फार भीती वाटायची. आता ती भीती बऱ्यापैकी गेलेली आहे. रक्तदान कोण करू शकतो किंवा केव्हापासून सुरुवात झाली, तर असं लक्षात येतं की 1628 साली पहिल्यांदा विल्यम हार्वेनी आपल्या शरीरात रक्तचलन होतं हे शोधून काढलं. त्याच्यानंतर 1665 साली कुत्र्याला पहिल्यांदा रक्तदान करण्यात आलं आणि एका कुत्र्याचा प्राण वाचवण्यात आला. त्याच्यानंतर 1937 साली पहिली ब्लड बँक स्थापन झाली शिकागोला. ब्लड ग्रुप कोणते आहेत हे कार्ल लँडस्टेनर यांनी 1930 साली शोधून काढलं. त्याबद्दल त्याला नोबेल पुरस्कार मिळाला. भारतातली पहिली ब्लड बँक सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी 1942 साली कलकत्त्याला सुरुवात झाली. ही थोडीशी ऐतिहासिक पार्श्वभूमी. आपल्या जिल्ह्यात ब्लड बँक आहेत, 2 ब्लड बँक आहेत. त्याच्या ब्लड स्टोरेज युनिट्स आहेत. गव्हर्नमेंटनी गावोगाव रक्ताची अडचण येऊ नये यासाठी बऱ्यापैकी सोयी केलेल्या आहेत. प्रश्न राहतो तो रक्तदात्यांचा. रक्ताचे एकूण 8 ब्लड ग्रुप वेगवेगळे आहेत. मी फार शास्त्रीय खोलात जाणार नाही, पण जी प्राथमिक माहिती आहे ती मी सर्वांना देतो. त्यातला पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे कोण रक्त देऊ शकतो. तर साधारण 18 ते 65 वयोगटातली लोक रक्तदान करू शकतात. परंतु हल्ली असं झालं की 50 ते 65 वर्षाची लोक पूर्वी इतके फिट असतात असं नाही. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी तिथे जे डॉक्टर असतात ते त्या पेशंटचा फिटनेस बघतात, त्याचा फिटनेस बघतात आणि मग रक्तदान त्याचं करून स्वीकारायचं की नाही हे ठरवतात. त्याचबरोबर एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी असेल, 12.5पेक्षा हिमोग्लोबिन जास्ती असेल तरच रक्तदान त्याचं स्वीकारलं जातं. किंवा वजन त्याचं कमी असेल, 45 ते 50 किलोपर्यंत जनरली रक्तदान स्वीकारलं जातं, त्यापेक्षा जास्ती. पण एखादा तब्येतीने नाजूक असेल किंवा त्याचं ब्लड प्रेशर कमी जास्त असेल, त्याला एड्स किंवा संसर्गजन्य आजार असेल किंवा नुकता डेंग्यू किंवा मलेरिया होऊन गेला असेल किंवा एखादा कृश असेल किंवा एखाद्याला सांसर्गिक आजार असेल, अशा लोकांचं रक्त घेतलं जात नाही. बरेचदा असं वाटतं की डोनेशनसाठी कॅम्प अरेंज करतात, 100 लोक बोलवतात, त्यातले 40 अनफिट केले डॉक्टरनी असं सांगतात. याचं कारण त्याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. कोणी आलं आणि कोणी ब्लड डोनेशन केलं असं नसतं. त्या ब्लड डोनेशन जरी 350 ते 450 मिली ब्लड घेतलं गेलं तर त्या माणसाला ते तोलेल का, त्याला सोसेल का, आणि त्या माणसाचं रक्त उपयोगी पडणार आहे का ते दूषित रक्त आहे ह्याचा विचार करूनच रक्त घेतलं जातं. ब्लड डोनेशन करण्याच्या 2 जागा, एक म्हणजे ब्लड बँकमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅम्प आपण अरेंज करतो त्या ठिकाणी. सरसकट कुठेही ब्लड डोनेशन करता येत नाही. ॲक्च्युली ब्लड डोनेशन करण्यापूर्वी त्या ब्लड बँकेची आपण संपर्क साधून आगाऊ तारीख घ्यायला लागते. नाहीतर असं होतं एखाद्या महिन्यात भरपूर ब्लड जमा होतं, गरज नसताना अनावश्यक ब्लड जमा होतं. आणि ज्या महिन्यात काही महिन्यात असं होतं की रक्ताचा दुष्काळ होतो. दुष्काळ म्हणजे रक्ताची आवश्यकता असते, चणचण असते, पण रक्तदाते पुढे येत नाहीत किंवा ब्लड डोनेशनचे कॅम्प होत नाहीत. तर हे कोऑर्डिनेशन बरेचदा आता स्वयंसेवी संस्था करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधू रक्तमित्र संघटना आहे, प्रतिष्ठान आहे, संघटना आहे. त्याची शाखा देवगडलाही आहे. देवगडलाही ही संस्था एक उत्तम प्रामाणिकपणे काम करते. कोणताही स्वतःचा फायदा न बघता एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही संस्था काम करते. वेळी अवेळी हजारो रुग्णांना ही संस्था उपयोगी पडलेली आहे. परंतु ही संस्था जेव्हा स्वयंसेवी संस्था ही काम करत असते त्यावेळी आपणही त्या संस्थेचा एक सहभाग आहे असं समजून त्यांना मदत करणं आवश्यक आहे. ब्लड डोनेशनसाठी अधिकाधिक लोकांना आपण प्रवृत्त करणं आवश्यक आहे. ब्लड डोनेशनचे कॅम्प जर घ्यायचे असले तर ते मोकळ्या जागेत घेतले पाहिजेत. त्याला योग्य व्हेंटिलेशन पाहिजे, पेशंटला बसायला, आणि त्याच्यानंतर डोनेशन, पेशंट म्हणण्यापेक्षा डोनर, दाता, त्याला डोनेशन केल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी बसायची व्यवस्था केली पाहिजे. पाणी, थोडासा लाईट नाश्ता देता आला पाहिजे. आलेल्या डॉक्टरना तिथे रेकॉर्ड भरण्यासाठी जागा,
टेबल्स, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, भरपूर व्हेंटिलेशन, वारा, हवा ह्याची आवश्यकता असते. ज्या ब्लड डोनेशनसाठी टीम येते त्यासोबत त्यांच्याकडे सगळी उपकरणं सामुग्री असतात, परंतु आपण त्यांना व्हॉलेंटियर्स पुरवणं आवश्यक असतं. व्हॉलेंटियर्स म्हणजे ब्लड डोनर्सची नावं लिहून घेणं, त्यांची कार्ड्स जमा करणं, त्यांना चहा वगैरे देणं, त्यांना थोडा वेळ थांबून ठेवणं, त्यांना धीर देणं, ह्या गोष्टीचं फार महत्त्व असतं. ब्लड डोनेशन कित्येकदा असं होतं की मोठा महोत्सव केला जातो, 500-500 हजार बाटल्या जमा केल्या जातात. ॲक्च्युली हे फुकट जातं. तुम्ही छोटे छोटे जरी कॅम्प घेतले 25 ते 50 बॉटल्सचे, तरी ते जास्ती उपयोगी पडतात, ते कायमस्वरूपी उपयोगी पडतात. रक्त किती दिवस टिकतं, त्याचं कोणत्या माणसाला कोणत्या ग्रुपचं ब्लड द्यायचं या तांत्रिक बाबीत मी आत्ता पडत नाही. पण ब्लड डोनेशनच्या बाबतीत काळजी करायची कारण नाही. रक्त दिल्यानंतर काय होऊ शकतं, थोडंसं गरगरल्यासारखं वाटू शकतं, उलटी वाटू शकते, थकल्यासारखं थोडंसं वाटू शकतं, परंतु हे रक्त लगेच भरून येतं. त्यामुळे ब्लड डोनेशन झाल्यामुळे आपली प्रकृती खालावली, आपला इतर आजार निर्माण झाले असं सहसा होत नाही. ह्याच्याच उलट असं सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे की ब्लड डोनेशनमुळे कित्येक स्किनचे आजार, हार्टचे आजार हे बरे झालेले आहेत. शरीरातला आयर्न स्टोरेजचा बॅलन्स हा राखला जातो किंवा कितीतरी शरीराच्या तब्येतीसाठी चांगल्या गोष्टी त्या ब्लड डोनेशनमुळे निर्माण होतात. त्यामुळे ब्लड डोनेशन ही आपल्याला एक थेरपीचं आहे असं समजून ब्लड डोनेशन करणं आणि आपलं कर्तव्य आहे, एक सामाजिक कर्तव्य आहे, या दृष्टीने ब्लड डोनेशन करणं आवश्यक आहे. ब्लड डोनेशन करताना आपल्या शरीरात 5 लिटर रक्त असतं. त्यातलं सगळ्याचं सगळं घेतलं जातं असं नाही. फक्त 350-450 मिली रक्त आपलं घेतलं जातं की जे लगेच भरून निघतं. त्यामुळे ब्लड डोनेशन ह्या विषयाबाबत भीती बाळगायचं काही कारण नाही. नंतर काळजी का घेतली जाते, तर एखादा त्याला न्यूरोजेनिक सिंकोप म्हणतो. मग प्रत्यक्षात काहीच झालेलं नसतं, पण त्याचं टेन्शन दूर झालेलं असतं आणि त्याला चक्कर येते. म्हणून 15 मिनटं त्या पेशंटला, डोनरला बसवलं जातं आणि त्याला चहा वगैरे देऊन तो स्टेबल झाला की मग त्याला पाठवलं जातं. ब्लड डोनेशन झाल्यानंतर कार्ड्स दिली जातात. बरेचदा ह्या कार्ड्सचा गैरवापर होतो, कारण ह्या कार्डवर फुकट रक्त मिळतं आणि ज्या संस्थेने ब्लड डोनेशन केलेलं असतं त्यांच्याकडे एखादा गरजू रुग्ण येतो आणि कार्ड्स मागतो, 2-2, 4-4 कार्ड्स घेऊन जातो. प्रत्यक्ष एखादंच कार्ड उपयोगी पडलेलं असतं, उरलेली 3 कार्ड तो नित्यनियमाने किंवा इमानदारीने आणूनही देत नाही किंवा त्याला ती फुकट घालवतो. एवढंच नव्हे तर ब्लड डोनेशनची जी कार्ड्स मागायला येतात ते ब्लड डोनेशनच्या कॅम्पच्या वेळी कधीही फिरकत नाही. त्यामुळे आपलं हे सामाजिक कर्तव्य आहे. जेव्हा आपण कार्ड मागतो त्यावेळी आपण 5 ते 10 डोनरसुद्धा आपण उभं करण्याचं आपलं कर्तव्य आहे किंवा समाजात हे भान ठेवणं किंवा समाजात जनजागृती करणं आवश्यक आहे. देवगडला सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचं इथे शाखा आहे. इथे काम करणारे स्वयंसेवी लोक आहेत. जेव्हा कधी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधावा, अशासाठी की एकदम अचानक जादा रक्ताचाही साठा होऊ नये की ज्यावेळी गरज असते तेव्हा आपल्याला ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करणं सोयीस्कर जाईल. पण प्रत्यक्षात काय होतं, ज्यावेळी रक्ताची गरज लागते त्यावेळी पळापळ सुरू होते आणि त्याची आपण आधी तरतूद करून ठेवत नाही. आपण पुढाकार घेऊन त्या बाबतीत देवगड तालुका खरोखर चांगला अशासाठी की सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात बऱ्यापैकी ब्लड डोनेशन होतं. लोकांमध्ये अवेअरनेस चांगला आहे. इतर कुठले कार्यक्रम करण्यापेक्षा गावोगावी ब्लड डोनेशनचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि अशाच पद्धतीने हे कार्यक्रम पुढे राहावेत. कोणत्याही शंका ब्लड डोनेशन या विषयाबद्दल असल्या, कोणाला कुठलं ब्लड चालतं, ब्लड आणायचं असेल तर कशा पद्धतीने आणायचं. आता देवगडला ब्लड स्टोरेज युनिट आहे, इथे ब्लड साठवलं जातं, इथे ब्लड मिळू शकतं. पेशी कोणाला द्यायच्या, ब्लड कोणाला द्यायचं, ब्लड कोणाला आवश्यक आहे, या तांत्रिक बाबीविषयी मी नंतर पुढच्या माझ्या सिरीजमध्ये डिटेल माहिती देईन. त्याचबरोबर मी पुढच्या भागात सांगितलं याचं मुख्य कारण म्हणजे थॅलेसेमिया किंवा प्लास्टिक ॲनिमिया अशा रुग्णांना वारंवार ब्लड देणं आवश्यक असतं. त्याचे डिटेल्स सांगणं हे थोडंसं विस्तृत आहे. किंवा रक्तदान कोणी करू नये, तर जे रेग्युलर ड्रिंक्स घेणारे लोक आहेत त्यांनी करू नये, ह्या काही गोष्टींवर हायलाईट करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर रक्तदान केव्हा करावं, जनरली असं म्हटलं जातं की 3 महिन्यांनी दिलं तरी चालतं, पण 6 महिन्यांनी देणं हे अधिक योग्य आहे. पण त्याच्या फिटनेसप्रमाणे ते ठरलं जातं. या बारीक तांत्रिक गोष्टींचा जो भाग आहे तो मी पुढच्या भागात सविस्तरपणे घेणार आहे आणि पुढच्या भागात त्याआधी काही शंका असल्या तर जरूर आठवणीने मला विचाराव्यात. धन्यवाद.